महाराष्ट्रभरातल्या ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रभरातले सगळे अपडेट आपण बघतोय। पण आधी आपण बघूया नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघं जण किंग मेकर ठरणार आहेत। म्हणजे आता ते काय म्हणतात, त्या दोघांची काय भूमिका असते आपल्या खासदारांसोबत, या सगळ्याला फार महत्त्व आलेलं आहे। बहुमताकरता मित्र पक्षांवरच मदार असणार आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सुवर्णा, एनडीएचा एकूण आकडा 293 दिसत असला तरी बहुमताचा आकडा आहे 247 आणि भाजपला जागा आतापर्यंत मिळाली आहेत 242। त्यामुळे भाजप बहुमतापासून थोडंसं मागे आहे। सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे भाजप, पण 242 आणि 247 हा आकडा आहे आणि त्यामुळे भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी असली तरी सुस्पष्ट बहुमतासाठी काही जागा कमी पडतायत। त्यामुळे भाजपला मित्रपक्षांच्या शिवाय आता पर्याय नाही। याआधी असं चित्र नव्हतं। याआधी स्वतः भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी, बहुमताचा आकडा पार केलेली पार्टी, किंबहुना बहुमताच्या आकड्याच्या पुढे 300 पार झालेलं होतं एकट्या भाजपचं। आता मात्र सगळं चित्रच बदललेलं आहे। या मागच्या 5 वर्षामध्ये एनडीएने म्हणजे मित्रपक्षांसकट भाजपने 293चा आकडा गाठलेला आहे। त्यामुळे आता फोनाफोनी करावी लागते, बैठका घ्याव्या लागतायत। चंद्राबाबू नायडूंचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यावं लागणार आहे। नितीश कुमार कुणाच्या बाजूने आहेत हेही बघावं लागणार आहे। बघा, किंग मेकर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार। 2014ला भाजपनं 282 जागा एक हाती निवडून आणल्या होत्या। 2019ला भाजपनं त्यात वाढ केली होती आणि 303 जागा मिळवल्या होत्या। मात्र 2024 मध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि 242 वरतीच थांबलंय भाजप। किंग मेकर ठरलेले आहेत चंद्राबाबू नायडू। 16 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि नितीश कुमार यांचे 14 खासदार निवडून आलेले आहेत। आता या दोघांकडे बघावं लागणार आहे सत्ता स्थापन करताना। या दोघांचं म्हणणं काय आहे, मत काय आहे, भूमिका काय आहे ही जाणून घ्यावी लागणार आहे एनडीएला। किंग मेकर ठरलेले आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार। आणि यासोबतच भाजपला किती मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे तर 3 ते 4 राज्य अशी आहेत की ज्यामुळे भाजपला सगळ्यात मोठा फटका बसलाय। त्यातलं महत्त्वाचं राज्य आहे महाराष्ट्र, त्याखालोखाल आहे राजस्थान आणि नंतर आहे उत्तर प्रदेश। या 3 राज्यात भाजपला खूप मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। उत्तर प्रदेशात तब्बल 45 जागांचं नुकसान भाजपला झालेलं आहे। यासोबतच कुठल्या राज्यांनी भाजपचं नुकसान केलं त्यामध्ये उत्तर प्रदेशापाठोपाठ पश्चिम बंगाल 32 जागांचं नुकसान भाजपला झालेलं आहे। या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणती अशी राज्य आहेत? महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा थोडं नाही 29 जागांचं नुकसान भाजप आणि मित्रपक्षांना मिळून झालेलं आहे सत्ता स्थापनेकरता। राजस्थान 11 जागांचं नुकसान भाजपला झालेलं आहे सत्ता स्थापनेकरता। 4 राज्यांनी मोठा फटका बसलेला आहे एनडीएला म्हणजेच भाजपला। त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांचा तर समावेश आहेच, महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठा फटका बसलाय। त्यामुळे 400 पारचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं स्वप्न हे निश्चितपणे तोकडं पडलंय, ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही। काय कारण 400 पारचा आकडा पार करू शकले नाही? सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं, ते भोवलंय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र, यूपी, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि 400 पारचं भाजपचं स्वप्न भंगलं। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा दबदबा कायम राहिल्याचं आपल्याला जे आकडे आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यातून स्पष्टपणे दिसतंय आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे भाजपचा विजयरथ रोखला जाण्याचं। खरंय। अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सरकार विरोधी सातत्याने घोषणा होत राहिल्या। सरकार विरोधी लाट आहे का अशा सुद्धा चर्चा झाल्या। त्याचं कारण असं आहे, जेव्हा कुठलाही पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्याकरता प्रयत्न करत असतो तेव्हा एक नॅचरली त्याच्या विरोधातली एक लाट असते किंवा वातावरण असतं आणि त्याचा सुद्धा फटका
दलित मतदार दुरावला का हाही प्रश्न आहे आणि चिंतेचा विषय आहे, चर्चेचा विषय आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे की विरोधकांनी प्रचार भाजपच्या संदर्भात मोठा केला होता की भाजपला 400 पार का हवंय, तर त्यांना घटना बदलायचे आणि त्याचा सुद्धा परिणाम निश्चितपणे भाजपला मिळणाऱ्या दलित मतांवर झाल्याचं अजून एक दिसतंय. मुद्दा तो म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा. विरोधकांनी खूप हा मुद्दा लावून धरलेला होता की बेरोजगारीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला का, जेणेकरून 400 पार करू शकलं नाही भाजप किंवा एनडीएने असं म्हटलं होतं की आम्ही आणि मित्रपक्ष मिळून 400 पार करू. बरोबर. आणि त्यामुळे फर्स्ट वोटरवर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकर्त्यांना सातत्यानं म्हणत होते. पुढच्या विश्लेषणात आपल्याला हेही बघावं लागेल की हा